My name is Vinny. I'm from Brickfolio Private Limited Solutions. Today we are going to cover 3 BHK sample flat in Kothur. आपण ज्या प्रोजेक्टबद्दल जाणून घेत आहोत तो आहे सॉलिटरी कोथरूड. तर हा आहे आमचा 3 BHK सॅम्पल फ्लॅट, ज्याचं कार्पेट एरिया आहे 1282 स्क्वेअर फीट्स. एंटर करायच्या आधी तुम्हाला मिळेल वन टचकडनं व्हिडिओ डोर फोन ॲज वेल ॲज वन टचकडनं डिजिटल लॉक. तर एंट्रन्स करताच तुम्हाला भेटत आहे एंट्रन्स लॉबी, ज्याचे डायमेन्शन्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर भेटून जाईल. हा एरिया तुम्ही तुमच्यानुसार कस्टमाइजही करू शकता. डोरच्या मागच्या बाजूला तुम्हाला भेटेल मेन स्विच. ही एंट्रन्स लॉबी तुम्हाला ॲक्सेस देते डायरेक्टली तुमच्या लिव्हिंग एरियाला ॲज वेल एज तुमच्या डायनिंग एरियाला. इफ यू टॉक अबाउट द लिव्हिंग एरिया, ज्याचे डायमेन्शन्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर भेटून जाईल. इथे तुम्ही बघत आहात ते 3 सीटर सोफा, जे तुम्ही कस्टमाइज करून एल शेप किंवा 4 सीटर और 5 सीटर ही ठेवू शकता. सोफ्याच्या एक्झॅक्टली समोर तुम्ही पाहू शकता टेलिव्हिजन प्रोव्हिजन दिलेलं आहे, ज्याचा स्पेस तुम्हाला खूप मोठा भेटत आहे. तर ह्याच लिव्हिंग एरियाला तुम्हाला भेटत आहे अटॅच बाल्कनी. बाल्कनीमध्ये जायच्या अगोदर तुम्हाला भेटत आहे फुल्ली हायटेड स्लायडिंग डोर विथ मस्किटो मेश. तर ही आहे तुमची बाल्कनी, ज्याचे डायमेन्शन्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर भेटून जाईल. तुमच्या सेफ्टी पर्पजसाठी तुम्हाला इथे मिळत आहे टफन ग्लासेस विथ सेफ्टी रिलीफ. आणि फ्लोरिंगवरती तुम्हाला भेटत आहे अँटी स्किड टाईल्स. तर ह्या बाल्कनीचे QSP आहे, जे की कनेक्टेड आहे तुमच्या गेस्ट बेडरूम. आफ्टर लिव्हिंग एरिया आणि बाल्कनी आता आपण जाऊया डायनिंग एरियाकडे. तर हा आहे तुमचा डायनिंग एरिया, ज्याचे डायमेन्शन्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर भेटून जाईल. जसं की तुम्ही पाहू शकता लिव्हिंग एरिया आणि डायनिंग एरिया हा एल शेपमध्ये आहे. तर डेव्हलपरने इथे डेमो डायनिंग एरिया दिलेला आहे, जे की 6 सीटर आहे. तुम्ही कस्टमाइज करून 8 सीटरही करू शकता, बिकॉज स्पेस खूप मोठा आहे. तर ह्या वरची गोष्ट कराल तर अशाच प्रकारे तुम्ही फर्निचरिंग करून किचन कॉकरोचचंही अरेंजमेंट करू शकता. तर आता आपण जाऊया किचन एरियामध्ये, ज्याचे डायमेन्शन्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर भेटून जाईल. तर हा आपला किचन एरिया, जिथे तुम्हाला 2 पॅरल प्लॅटफॉर्म दिले गेलेत. तर ह्या साईडला तुम्ही पाहू शकता एक सिंक हे दिले गेले. जर इथे तुम्ही प्लॅटफॉर्मची गोष्ट कराल तर इथे तुम्हाला कॉट्स भेटले गेलेले आहे. ह्या प्रोजेक्टची खासियत काय म्हणजे इथे भेटत आहे तुम्हाला मॉड्युलर किचन, जिथे तुम्हाला भेटेल हब, चिमनी, अप्पर कॅबिनेट, लोअर कॅबिनेट हे तुम्हाला भेटलं जातं. आणि ह्या स्पेसची गोष्ट कराल तर तुम्ही इथे डबल डोर फ्रीजही अरेंज करू शकता. आणि ह्याच किचनला तुम्हाला भेटत आहे युटिलिटी एरिया. आणि इथे तुम्हाला प्रोव्हिजन दिलं गेलं आहे वॉशिंग मशीन, डिशवॉशरचं. आणि इथे तुम्हाला भेटत आहे तुमचं डेक एरिया, जिथे तुमचं AC वेंट बाहेर राहील. ते तुम्हाला लाईट अँड व्हेंटिलेशनची कधीच कमी नाही पडणार, बिकॉज इथं आहे फुल साईज स्लायडिंग डोर. तर हा आहे 3 BHK बटरफ्लाय कन्सेप्टमध्ये. इकडे एक बेडरूम आहे आणि तिकडे 2 बेडरूम आहे. चला तरी जाऊया आता फर्स्ट बेडरूमकडे. तर हा आहे आपला फर्स्ट बेडरूम. इथे जाण्या अगोदर आपण पाहूया कॉमन वॉशरूम. आणि ह्या वॉशरूममध्ये तुम्हाला भेटत आहे CP सॅनिटरी फिटिंग, अमेरिकन स्टँडर्ड आणि गृहज. चला तरी जाऊया आता फर्स्ट बेडरूमकडे. तर ही आहे आपलं फर्स्ट बेडरूम, जे की तुम्ही किड्स किंवा गेस्टलाही यूज करू शकता. जर हा बेडरूम तुम्ही तुमच्या किड्सला यूज करत असाल तर इथे तुम्ही क्वीन साईड एक बेड ही अरेंज करू शकता आणि इथे स्टडी टेबलही अरेंज करू शकता. आणि तुम्ही तुमच्या किड्ससाठी इथे वॉशरूमही अरेंज करू शकता. जसं की मी बोललो, ह्या बेडरूमला कनेक्टेड आहे एक रनिंग बाल्कनी, जे की कनेक्टेड आहे लिव्हिंग एरिया. चला तरी जाऊया आता आपल्या सेकंड बेडरूमकडे. तर ही आहे तुमची सेकंड बेडरूम, ज्याची डायमेन्शन्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर भेटेल. तर ही बेडरूम तुम्ही यूज करू शकता पॅरेंट्सला आणि गेस्टलाही. जसं की तुम्ही पाहू शकता एक क्वीन साईज बेड अरेंज करून दाखवला गेलेला आहे. तुम्ही सुद्धा एक क्वीन साईज बेड अरेंज करू शकता. क्वीन साईज बेड अरेंज करून देखील मला खूप वॉकिंग डिस्टन्स आहे इथे. बेडच्या एक्झॅक्टली समोर आपण पाहू शकता एक टेलिव्हिजन प्रोव्हिजन दिलं आहे. इथे तुम्हाला भेटत आहे स्लायडिंग विंडो विथ मस्किटो मेश, ज्या की हाफ कवर्ड आहेत आणि हाफ मुव्हेबल आहे. आणि ह्याच बेडरूमला अटॅच्ड आहे एक वॉशरूम. चला पाहूया.
इथे सुद्धा तुम्हाला सेम CP सॅनिटरी फिटिंग भेटत आहे विथ अमेरिकन स्टँडर्ड अँड तुम्हाला सर्व वॉशरूममध्ये तुम्हाला ग्लास पार्टिशन भेटणार आहे, जेणेकरून तुमचं ड्राय एरिया आणि वेट एरिया सेपरेट राहील. चला आता जाऊया आपल्या मास्टर बेडरूमकडे. मास्टर बेडरूममध्ये जाण्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स तुमच्यासाठी आणत जाऊ. हे आहे आपले मास्टर बेडरूम, ज्याचे डायमेन्शन्स तुम्हाला आपल्या स्क्रीनवर भेटून जाईल. तुम्ही इथं पाहू शकता एक क्वीन साईज बेड अरेंज करण्यात गेलेला आहे. इथं तुम्ही किंग साईज बेडही अरेंज करू शकता बिकॉज स्पेस खूप मोठा आहे. जसं की तुम्ही पाहू शकता मास्टर बेडरूममध्ये आहे वुडन फिनिशिंग फ्लोर आणि ह्याच मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला भेटत आहे एक वॉकिंग वॉर्डरोब फेस आणि ह्याच वॉकिंग वॉर्डरोबला अटॅच्ड आहे एक वॉशरूम आणि ह्या वॉशरूममध्ये तुम्हाला भेटत आहे वॉलवरती डॅडो टाईल्स आणि फ्लोअरवरती अँटीस्किड टाईल्स. आणि ह्याच मास्टर बेडरूमला तुम्हाला भेटत आहे अटॅच्ड बाल्कनी आणि ह्या बाल्कनीची डायमेन्शन्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर भेटून जाईल. आणि येथे सुद्धा तुम्हाला सेफ्टी रिलिंग विथ टफन ग्लासेस भेटत आहे तुमच्या सेफ्टीसाठी. आणि ही बाल्कनी 3 साइडेड कवर्ड आहे, जेणेकरून तुमची प्रायव्हसी मेंटेन राहील. आणि ह्या बाल्कनीमध्ये तुम्ही 2 सीटर अरेंजमेंट करून तुम्ही चहा आणि कॉफीची आनंद घेऊ शकता. I hope you guys like this video. If you want any sort of information regarding this project, you can just call me on same number.